रियल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। जिल्हा रुग्णालयामध्ये जे डिलिव्हरीसाठी महिला येतात त्यांचे वारंवार मृत्यू होत आहेत। याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। गेल्या वर्षी 13 एप्रिल 2025 रोजी छाया पांचाळ या महिलेचा नॉर्मल डिलिव्हरी झाली। या डॉक्टरांना अति रक्तस्राव झाला। नॉर्मल डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्या नातेवाईकांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि नर्स यांना वारंवार कळवलं की या पेशंटला असा त्रास होईल, परंतु त्या छाया पांचाळांच्या रक्त घोटण्यासाठी डॉक्टरांनी काहीही प्रयत्न केलेले नसल्यामुळे त्यांचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रकरणाला गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत। याच्यामध्ये 4 समित्या नेमल्या, 4 समितीचे अहवालही आम्ही आणले, परंतु पोलीस प्रशासन गुन्हे नोंद करण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे आज आम्ही कमीत कमी 1.5 वर्षामध्ये 8 आंदोलनं केलेले आहेत आणि एक गट्टाभर रद्दी साचलेली आहे। ते आम्ही कागदपत्रही केलेत, परंतु त्यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही। त्याच प्रकारे मुस्कान शेख याही महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज या परिवार जे आहेत ते कुटुंब उघड्यावर पडलेले आहे। छाया पांचाळचे मुलं त्यांचंही मायेचं छत्र हरवलेलं आहे आणि मुस्कान शेख यांच्याही लेकरांचे डोक्यावरचं छत्र हरवलेलं आहे। म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि वैद्यकीय अधिकारी आणि नर्स यांना शिक्षा झाली पाहिजे। परंतु हे कुठेही आमच्या आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे हे आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते।